सुजाता देवी. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आणि मी आशा करतो माझा आवाज सगळ्यांपर्यंत स्पष्ट येत असेल. आजचा दिवस प्रियानो रविवार आहे, प्रभुवार आहे आणि मार्च महिन्याचा पहिला प्रभुवार आहे. हालेलुया, देवाच्या नावाला गौरव. आणि येस, मला वाटतं इस्रायली लोकांचं हा शेवटल्या महिन्याचा रविवार लागतो, नाही का? की कारण आपण अभ्यास केलेला आहे की इस्रायल लोकांचा परमेश्वराने नेमून दिलेला जो पहिला महिना आहे त्याच्या 14व्या दिवशी वलांडन सण येतो. आणि तो वलांडन सण म्हणजे ज्याला तुम्ही आणि मी उत्तम शुक्रवार म्हणून 29 तारखेला साजरा करणार. म्हणजे एक गणित म्हणून तुम्हाला सांगत आहे की जवळपास 15 मार्चला त्यांचा पहिल्या महिन्याचा पहिला दिवस येणार आहे, नाही का? हालेलुया. 12 दिवस उरलेले आहेत, देवाच्या नावाला गौरव. आणि परंतु तुम्ही आणि मी मात्र या 40 दिवसांमध्ये बरेचसे जगभरामध्ये लोक 40 दिवस देवासमोर लीन होतात, उपवास करतात. आणि आपण सुद्धा वचनातून शिकलेलो आहोत की देवाला पसंत पडणारा उपवास काय आहे. आणि माझा विश्वास आहे तुमच्या मंडळांमध्ये सुद्धा देवाचं वचन तुम्हाला या किंवा या व्यतिरिक्त अनेक गोष्टींविषयी शिकवत आहे. देवाचं वचन तुम्हाला मिळत आहे. तर आज मी जास्त वेळ न घेता इथून पुढची वेळ तुम्हाला सगळ्यांकडे देऊ इच्छितो आणि सर्वांना विनंती करू इच्छितो की देवाचं वचन जे तुम्हाला प्राप्त झालं त्याविषयी तुम्हाला देवाच्या आत्म्याने काय प्रकट केलं ते सांगा. देवाचं वचन जरी बोलून दाखवलं तरी सुद्धा चालेल, परंतु विशेष करून देवाच्या आत्म्याने तुमच्याशी जो देवाचा आत्मा बोललेला आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा. इथून पुढची वेळ सगळ्यांकडे. पहिली संधी कोणती? तर कोणी तयार नसेल तर मी क्विज घेईन. ठीक आहे. ग्रेट द लॉर्ड संदेश. आज आम्हाला बोरपाड्याचे फिलिप पत्र याचा दुसरा अध्याय 1 ते 11 आम्हाला शिकवले, पण मी 4थ्या अध्यायापासून तिथे गेलो. विद्यानं मला सांगितलं, पण 4था अध्याय वचनापासून मला ऐकायला मिळालं. मी पूर्ण वाचून दाखवते. यावरून ख्रिस्ताच्या ठायी एक अशा सण, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याचे काही सहभागिता, काही कळवाळा व करुणा ही जरी आहेत, तरी तुम्ही समिचित व्हा. म्हणजे एकमेकावर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तट पाडण्याची अथवा पोकळ डोल मिरवण्याची बुद्धीने काही करू नका, तर लीनीतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणतेही आपले चित्त पाहू नका, तर दुसऱ्याचे पहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तरी त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रीतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य कृत्याचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. त्यामुळे देवाने त्याला अच्युत केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. त्यात हेतू की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. कारण आपण एकमेकावर प्रीती करून, जशी आपला देव आपल्यावर प्रीती करतो तसं आपणही प्रीती केली पाहिजे आणि एक मन चित्त आपल्या देवावर ठेवलं पाहिजे. कारण देव आपला लीन नम्रता होता तसं आपणही झालं पाहिजे आणि आपल्या देवासाठी आपण गुडघे टेकलेच पाहिजेत. कारण देव आपला जिवंत आहे हे मला ऐकायला मिळालं. आम्ही आमेन. थँक्यू नानी. फार सुंदर वचन आहे आणि फार महत्वाचं आहे. आणि नानीने एक शब्द वापरला, नाही का, देवासमोर आपल्याला गुडघे टेकलेच पाहिजे. बरेच जण म्हणजे विशेष करून ज्या मंडळांमध्ये मी जातो, मी स्वतः अनुभवलेलं आहे की उपकार आराधना चालू असताना बरेचदा वर्शिप लीडर म्हणतात की आता आपण उभे राहूया, देवाचा गौरव करूया. तर बरेच जण उभं राहत नाहीत आणि मी समजू शकतो. बरेचसे वृद्ध लोक आहेत, बरेचसे लोकांना गुडघ्यांचा त्रास असतो, नाही का. पण जर तुम्ही आणि मी आज उभं राहिलो नाही ना,
तर जो सुंदर दरवाजा जवळ लंगडा भिकारी बसला होता, ज्याला जेव्हा पेत्र म्हणाला की येशू ख्रिस्ताच्या नावाने बोलतो उठ उभा राहा, आणि तो उडी मारून उभा लागला, त्याच्या घोट्यात बळ आलं आणि तो मंदिरात जाऊन ख्रिस्तासाठी नाचू लागला, देवाची स्तुती करू लागला. हालेलुया. तो तुम्हाला मला दोष लागला. किंबहुना मी उत्तर भारतामधल्या मंडळांमध्ये पाहिलंय की जेव्हा प्रार्थना करतात बरेचदा पालकांबरोबर लोक गुडघे टेकतात. गुडघे टेकणं फार महत्वाचं आहे, कारण या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आपण पाहतो की हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा, म्हणजे अगदी देवदूत आणि मनुष्य, सर्व सृष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने टेकली जावी, ही देवपित्याची योजना आहे. हालेलुया. आणि हे होणार आहे प्रियानो, हे होत आहे. जेव्हा ख्रिस्त त्याच्या गौरवाने येईल तेव्हा प्रत्येक गुडघा टेकणार. ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही, ज्यांनी प्रभूला वधस्तंभावर खेळलं, ज्यांनी त्याची निंदा केली, त्याला फटके मारले, ते सुद्धा गुडघे टेकणार. फरक एकच आहे. एक गट आहे जो रडत, छाती आपटून, दात ओठ चावत की अरे प्रभू आम्ही तुला का ओळखलं नाही, तुझी का आराधना केली नाही, म्हणून निराशेने, दुःखाने, शोकाने ग्रस्त होऊन गुडघे टेकतो. टेकावं लागतंय म्हणून, पर्याय नाही. एक गुडघा असेल जो गुडघांना प्रियांनो झिजलेला असेल, कारण तो आयुष्यभर टेकला होता, त्याला सवय झाली, त्याला प्रॅक्टिस आहे, तो लगेच तत्क्षणी गुडघा टेकणार आणि आनंदाने बोलणार हालेलुया, होसांना, देवाच्या नावाने येणारा धन्यवाद. आपण ठरवायचं आपण कुठल्या गटात. थँक्यू. आणि इथून पुढची वेळ कोण घेऊ इच्छित, वेळ सगळ्यांसाठी आहे. येस, पहिला प्रश्न म्हणजे सगळे चर्चला गेले होते ना. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देते. माझा आवाज येतो ब्रदर? हो, रिबेका सिस्टर येतो. रिबेका सिस्टर व्हिडिओ चालू करा. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देते. मी विक्रोळीच्या टॅबरनॅकल चर्चला सकाळी 8चा चर्च असतो, तिकडे जाते. त्याच्यानंतर मी आपल्या भांडूपच्या कलिसामध्ये सुद्धा जाते. मला टॅबरनॅकल चर्च विक्रोळीमध्ये जे मेसेज भेटला ते मी शेअर करते. आजचा त्याचा शीर्षक होता हाऊ टू इन्क्रीज युअर फेथ. विश्वासात आपण कसे वाढलं पाहिजे. तर त्याचा संदर्भ दिला इब्री 11:11च्या पहिल्या वचनामध्ये. विश्वास हा अपेक्षित गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टीमध्ये फेथ काय आहे त्याबद्दल त्यांनी डेफिनेशन्स भरपूर दिले आणि खूप चांगल्या गोष्टी. आपल्याला फेथ मध्ये आपला विश्वासाने आपण कसं वाढायचं, म्हणजे कसं हे करायचं, त्या सगळ्या गोष्टीबद्दल सांगितलं की आपल्याला माहित नसतं, आपण कधी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं नसतं, पण तरी पण आपण विश्वास करतो. त्या गोष्टी फेथ बद्दल सांगितल्या. आणि आणखी पण ब्रीफ मध्ये हे सांगितलं, 3 पॉइंट्स दिले ब्रीफ बद्दल. 3 फेथ बद्दल सांगितलं, सिंपल फेथ, हंबल फेथ अँड पॉवरफुल फेथ, ह्याच्याबद्दल सांगितलं. तर सिंपल फेथ बद्दल सांगितलं की ज्या दिवशी आपण विश्वास करतो की येशू माझ्या जीवनामध्ये आला, येशू माझ्या सगळ्या सिन्स फॉरगिव्ह केलं आणि आपण एक्सेप्ट केलं, त्या दिवशी जिजसने आपल्याला स्वीकार केला की आय एम दॅट यू आर माय चाइल्ड अँड आय एम द चाइल्ड ऑफ गॉड. त्या दिवशी आपण हे केलं, तो आपला एक सिंपल फेथ झाला. म्हणजे त्याचा ते दिलं एफिशियन्स 12:8-9 बद्दल की आपण काही असं केलं नाही की ज्याच्याबद्दल परमेश्वराच्या अनुग्रहामुळे आपण आज वाचलं गेलं. इट्स बाय ग्रेस दॅट वी आर सेव्ड. की आपण त्याच्यासाठी काही कष्ट केलं नाही, आपल्याला ते फ्रीली देवाने दिलं ज्या दिवशी आपण जिजसला एक्सेप्ट केलं. तो एक सिंपल फेथ आपल्यामध्ये होता. दुसरा हंबल फेथ बद्दल सांगितलं की हंबल फेथ इज ह्युमिलिटी टुवर्ड्स गॉड. की ज्या वेळेस आपण जसे आता म्हटलं की जसं आपण गुडघे टेकून परमेश्वराकडे आपण सांगतो आणि परमेश्वराला काय हवंय ते आपण विचारतो आणि त्या गोष्टींचा आपण विचार करतो, त्या दिवशी आपण हंबली जेव्हा परमेश्वराकडे जातो तर परमेश्वर आपल्या संगती बोलतो आणि आपल्या बरोबर तो राहतो. आणि हंबल फेथ मध्ये असं सांगितलंय की आपण काही क्वेश्चन्स न करता परमेश्वर नाही, तू जे बोलला, तुझं वचन जे सांगतं ते खरं आहे, इट्स राईट, की तू जे काय सांगतोस, जे काय ते आपण एक्सेप्ट करतो आणि ते आपण हंबली. आणि एक्झाम्पल मध्ये कनानी स्त्री बद्दल सांगतो की जेव्हा ती आपल्या मुलीला घेऊन येशू ख्रिस्ताजवळ आली आणि त्यावेळेस येशूने जेव्हा तिला सांगितलं की
मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांना टाकत नाही, अशा त्या गोष्टीबद्दल. पण ती कारण स्त्री बोलली जशी की खाली पडलेल्या मेजावरूनच कुत्रे देखील त्याच्यामधून खातात त्या. पण त्याच्यामध्ये हे म्हणजे सांगायचं की लिटिल पोर्शन ऑफ गॉड्स गुडनेस इज ऑल्सो सफिशियंट फॉर अस. तो जो ब्रेड क्रम्स होता, जो खाली पडलेला होता, किंवा जे कुत्रे म्हणून, जर तिला समजा राग आला असता की बाबा मला कुत्र म्हणण्यात आलं आणि ती निघून गेली असती, तर शी वुड नॉट हॅव बीन फ्री. ती त्या बंधनातच राहिली, म्हणजे तिला राग नाही आला. कारण राग असा आहे की ते आपल्याला देवापासून सेपरेट करतो. तर तिला राग नाही, तर ती हमली तिने एक्सेप्ट करून त्या गोष्टी तिला माहिती होतं की तो जीससचा जो गुडनेस आहे तो आपल्यासाठी, माझ्यासाठी तो सफिशियंट आहे, माझ्या मुलीला त्यापासून मुक्त करण्यासाठी. आणि पॉवरफुल फेथ बद्दल सांगितलं की पॉवरफुल फेथ तो फेथ आहे, द फेथ दॅट सस्टेन्स अस. आपण कितीही ह्याच्यामध्ये आलो, कितीही संकटात आहोत, कितीही प्रॉब्लेम्स मध्ये आहोत, तरी देखील परमेश्वराची अनुग्रह आपल्यासाठी सफिशियंट असेल. हिज ग्रेस इज सफिशियंट फॉर अस. वी आर ऑलवेज. तर आपल्याला ते बोलणंच देतं. परमेश्वराचा जो ग्रेस आहे, जो प्रेम आहे, तो आपल्याला त्याचा बोलणंच देतो, आपल्याला उभं करतो. आणि आपण भरपूर त्या गोष्टीसाठी आणि तेच पॉवरफुल फेथ बद्दल सांगितलं. आणि अजून सांगितलं की पॉवरफुल फेथ होण्यासाठी आपलं रिलेशनशिप विथ गॉड खूप मजबूत असं आपलं रिलेशनशिप पाहिजे. ते रिलेशनशिप काय आहे, म्हणजे आपण कसं त्याच्यामध्ये ग्रो होऊ शकतो, की नोईंग दॅट व्हॉट गॉड वॉन्ट्स फ्रॉम अस. आपण देवाला जाणलं पाहिजे आणि देवाला आपलं जे आहे ते आपण देवाला सांगितलं पाहिजे. अशा गोष्टी असल्या पाहिजे. नोईंग एव्हरीथिंग अबाउट गॉड अँड गॉड नोज एव्हरीथिंग अबाउट यू. दॅट हे रिलेशनशिप आपण परमेश्वराबरोबर बांधलं पाहिजे. तर आणि ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी रीडिंग, मेडिटेटिंग द वर्ड्स ऑफ गॉड, बायबल रीडिंग, या सगळ्या गोष्टी, आपला प्रेयर लाईफ, हे सगळ्यामध्ये आपल्याला फेथ मध्ये आपण स्ट्रॉंगली आपण ते बिलीव्ह करून आपण ते केलं पाहिजे. ते पॉवरफुल फेथ बद्दल म्हणतात की ट्रस्टिंग गॉड, जो काही असेल आपण परमेश्वरावर विश्वास केला, संकट काही येऊ, काही असो, पण आपण कधी पण त्याला आपण पाठी नाही गेलं पाहिजे. आणि आपण परमेश्वरावर भरोसा ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. तर मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. हालेलुया. ख्रिस्त नावाला करू. एक फार मोठी शिकवण आपल्या बहिणीने, रिबेका सिस्टरने आपल्याला दिली आहे. पहाटे उठून एका चर्चला गेले आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मंडळीमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी देवाचं वचन ऐकलं. देवाच्या नावाला गौरव. किंबहुना आज त्या मंडळीमध्ये आमची ख्रिस्तामध्ये भेट झाली. त्यांचा मुलगा संदेश याने आळीपाळीचं स्तोत्र वाचलं. हालेलुया. 2 मिनिटासाठी मला वाटलं की माझंच नाव घेतलं. हालेलुया. आणि मी देवाचे आभार मानतो की देव अजून संदेश तयार करत आहे. देवाच्या नावाला गौरव. आणि मी विशेष करून फार सुंदर संदेशाबद्दल ख्रिस्त नावामध्ये रेबेका सिस्टर यांचे आभार मानतो. पहा, संदेश देण्यासाठी प्रियांनो फक्त आपल्याला इच्छा लागते. देव आपल्या द्वारे बोलतो. आणि किती सुंदर संदेश आहे विश्वासाविषयी, नाही का? विश्वासाविषयी जसं त्यांनी इब्री 11:1 मध्ये आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे. मला तर इंग्रजी भाषेमध्ये वचन फार आवडतं, कारण मराठीमध्ये लिहिलेलं आहे, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न घडलेल्या गोष्टींविषयीची खात्री आहे. परंतु इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे, फेथ इज सबस्टन्स ऑफ थिंग्स होप फॉर. सबस्टन्स काय असतं माहितीये का? जे प्रियानो आपण पाहतो, ऐकतो, चाखतो, चाचपतो. आपण आपल्या हातांनी चाचपतो. जसं थोमाने प्रभूचं शरीर चाचपलं होतं, नाही का? त्यानंतर विश्वास झाला. हा विश्वास आहे प्रियानो. विश्वास, पौल विश्वासाची परिभाषा देतो, ही अशी वस्तू आहे, अशी गोष्ट आहे, ज्या गोष्टीला आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं, आमच्या आत्म्याने, शरीराने अनुभवलं, त्याचा स्वाद घेतला, ते चाखलं, त्याद्वारे आमचं पोषण झालं आणि त्याची आता साक्ष आम्ही गाजवतो. हालेलुया. हा विश्वास आहे प्रियनो. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, जर तुम्ही आजपर्यंत अनुभवलं नाही तर देवाकडे मागा, देव देईल. हा विश्वास तुम्हाला चाखता येईल. हालेलुया. एक प्रश्न, एक क्विज म्हणून मी सगळ्यांना विचारू इच्छितो, कारण रिबेका सिस्टरनी 3 प्रकारचा विश्वास सांगितला. सिंपल फेथ, साधा सरळ भोळा विश्वास. त्याचबरोबरीने हंबल फेथ, नम्र विश्वास, आधी नम्रता, मग मान्यता, आणि तिसरा म्हणजे पॉवरफुल फेथ. काही दिवसापूर्वी एक संदर्भ आला होता. नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एका व्यक्तीला बरं करत होता आणि तेव्हा एक व्यक्ती म्हणाला, प्रभूजी माझा विश्वास आहे, माझा विश्वास वाढवा. कोणाला माहिती आहे का तो प्रसंग काय होता? एक मनुष्य प्रभूला म्हणाला होता, मी हिंट देतो, एक बाप आपल्या मुलासाठी प्रभूला विनंती करत होता.
म्हणाला प्रभूजी माझा विश्वास आहे, पण माझा विश्वास वाढवा. कोणाला प्रसंग आठवतो? त्याच्या ज्या मुलाला भूत लागलेलं, भूताने भूताच्या ह्याने म्हणजे वाईट आत्म्याने तो त्रासलेला, आणि त्याचा वडील देवाला, जेव्हा देवाचं रूपांतर झालेलं, तेव्हा जेव्हा देव रूपांतर होऊन खाली आलेला, तेव्हा त्या वडिलाची ती प्ली होती की माझा विश्वास आहे खरा, पण माझा विश्वास वाढवा. अमेन. थँक्यू सीमा. हालेलुया. मला वाटतं विद्याताई सुद्धा तेच उत्तर देत होते. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा शिष्यांचं रूपांतर झालेल्या डोंगरावरून खाली आला, तेव्हा त्याच्या शिष्यांनी प्रयत्न केला नाही का ते दुरात्मा काढण्याचा, त्यांच्याने ते जमलं नाही. फार मोठा शास्त्री परुषी बऱ्याच लोकांचा जमा होता, आणि तो मनुष्य जो होता, वडील होता, तो दुःखी होता, कारण त्याचा तरुण मुलगा लहानपणापासून वारंवार विस्तवात पडत होता, फेफरेकरी होता, दुरात्मा लागलेला होता, आणि तो दुरात्मा त्याच्या आधी सुद्धा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला पण काढता आला नाही. येशूच्या शिष्यांना सुद्धा नाही काढता. हतबल झालं होतं मनुष्य. तुमच्या माझ्यासारखं तुम्ही मुद्दामुळे उदाहरण घेताय. विश्वासाची एक उदाहरण मिळावं म्हणून. विश्वास नव्हता असं नव्हतं प्रियनो, पण त्याने सगळे दरवाजे ठोकून पाहिले, सगळं करून पाहिलं. देवाचे असं म्हणू शकतो विश्वास असणाऱ्या लोकांनी प्रयत्न करून सुद्धा ते दुरात्मा निघाला नाही, म्हणून तो निराश झाला. जेव्हा येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही विश्वास का धरत नाही, तेव्हा तो प्रभूला पण सुरुवातीला असं म्हणाला होता की तुमच्याने निघत असेल तर तुम्ही करा. प्रभू म्हणाला देवाला काही अशक्य आहे का? आणि तेव्हा तो मनुष्य म्हणाला प्रभूजी माझा विश्वास आहे, माझा विश्वास वाढवा. ही गोष्ट फार महत्वाची आहे. असं काही नसतं प्रियानो की आपला विश्वास नाही, आपला पण असतो. प्रभूने तर किंबहुना विश्वासासाठी आपल्याला परिमाण सुद्धा दिलेलं आहे. तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा असेल तर मी खचित सांगतो, तुम्ही या डोंगराला म्हणा इकडून तिकडे सरक, तो सरकेल, तुमच्यासाठी उपटून समुद्रात जाईल. मोहरीच्या दाण्या एवढा दिसतो का? मोहरीचा दाणा नाही दिसत. एवढासा विश्वास. म्हणून तो मनुष्य म्हणतो प्रभूजी माझा विश्वास आहे, विश्वास वाढवा. विश्वास वाढवणं सुद्धा देवाकडेच आहे. आपण ही प्रार्थना करणं गरजेचं. आज तुमच्या आयुष्यात वैयक्तिक दृष्ट्या अनेक अडचणी असतील, आध्यात्मिक दृष्टीवरती पातळीवरती अनेक लढे असतील, आणि एकदा वाटत असेल अरे खरोखर देव आहे की नाही, आणि जर आहे तर तो माझं ऐकतोय की नाही, माझ्यासाठी त्याचे काही योजना आहेत की नाही, मला सुटका मिळणार की नाही. विश्वास आहे प्रियांनो. देवाकडे विनंती करा प्रभूजी माझा विश्वास वाढवा. इथून पुढची वेळ कोण घेणार? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सविता व्हिडिओ चालू करा. येस. देवाच्या नावाला गौरव देते. आज आमच्या चर्चमध्ये योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 16 आणि 17 या वचनांमध्ये मनन झालं. ही वचनं अशी आहेत की कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे, आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. या 2 वचनांवर आज मनन झालं. आणि मग जगी गोष्टीमध्ये आपण कसं गुरफटलेलो आहोत, पण ते देवाला मान्य नाही किंवा देवाला आवडत नाही, या संदर्भावर आज वचन होत असताना त्याला रेफरन्स म्हणून उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि त्यातून 6वे वचन घेतलं होतं की त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तिचे फळ काढून खाल्ले व त्याने, म्हणजे गोष्टी ज्या आपल्याला दिसतात, मनाला भावतात, त्यामध्ये आपण कसं लगेचच आपल्याला भुरळ पडते आणि आपण त्या जगी गोष्टीमध्ये गुरफटतो, आपल्या संसाराची फुशारकी मारतो आणि देवाला आवडत नाही ते आपण करतो, आणि मग त्याचं शासन देखील ठरलेलं आहे. आणि मग याच्या हे सांगत असताना जे काही पवित्र शास्त्रामध्ये 40 हा अंक किती महत्वाचा आहे, किंवा 40 दिवस उपास कोण कोण केले, आणि मग ते उपास करत असताना त्यामध्ये पहिले राजे 19:8 मध्ये एलियाने केलेला उपास, मोशेने केलेले उपवास, मत्तई 4:2 मध्ये येशू ख्रिस्ताने केलेला उपास, या उपासांची तुलना केली. आणि मग त्यांनी सांगितलं की हे प्रत्येकाचे उपास जेव्हा घडले किंवा झाले तेव्हा ते कोणत्या ना कोणत्या डोंगरावर किंवा पर्वतावर असलेले पाहायला मिळते, म्हणजे उंच ठिकाणी, ज्या ठिकाणी परमेश्वराशी बोलण्यासाठी एकांत मिळावा अशा ठिकाणी, जसे की
एलिया सिनाय मोशे सिनाय पर्वतावर गेला होता, एलिया होरेब पर्वतावर, आणि येशू ख्रिस्ताची पण जेव्हा परीक्षा झाली तेव्हा पण तो उंच डोंगरावर होता असं म्हटलेलं आहे. कारण सैतान त्याला जेव्हा सांगतो की या डोंगरावरून तू खाली उडी मार म्हणजे मी तुला सर्व राज्य देईन. म्हणजे या सगळ्यातून काय पाहायला मिळतं की त्या लोकांनी जे काही उपवास केले ते उपवास कोणती आशा किंवा अपेक्षा ठेवून केले नव्हते, तर त्यातून पुढे त्यांना काहीतरी जगासाठी कार्य करायचं होतं, यासाठी उपवास केले. आणि आपण करताना काय करतो की आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी, म्हणजेच काय तर आपल्या देहाची वासना किंवा संसाराची फुशारकी आपल्याला त्यातून मिरवायची असते किंवा पाहिजे असते, काहीतरी अपेक्षा असते, म्हणून आपण उपास करत असतो. परंतु आपल्या इच्छेप्रमाणे नाही, तर देवाच्या इच्छेप्रमाणे जेव्हा गोष्टी होत्या आणि आपण करतो तेव्हाच आपण जास्त काळ त्याच्या वचनामध्ये किंवा त्याच्या सानिध्यामध्ये राहू शकतो. पण जर आपण जगी गोष्टीमध्ये अडकून पडलो आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे करत गेलो तर ते देवाला आवडणार नाही आणि आपण देवाच्या राज्यात देखील जाऊ शकणार नाही, हे या वचनातून शिकायला मिळाले. आमेन. आमेन. येशू ख्रिस्त नावाला गेलो. फार महत्वाचं वचन आहे. किंबहुना या जगात असताना प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला एक फार सुंदर गोष्ट दाखवलेली आहे, नाही का? प्रभू सुद्धा दिवसभर देवाच्या वचनावर बोलल्यानंतर, लोकांना बरं केल्यानंतर वैयक्तिक दृष्ट्या एकांतवासात डोंगरावर जाऊन पूर्ण रात्रभर देवाच्या प्रार्थनेत समय व्यतीत करत असत. ही गोष्ट फार महत्वाची आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः तुम्हाला मला सांगितलंय की या जगात राहताना आपल्याला क्लेश होतील, पण प्रभूने जगाला जिंकलेला आहे. आणि म्हणून प्रभूने आपल्याला या जगामध्ये कोणापासून तरी सावध राहायला सांगितलं. कोणापासून सावध राहायला सांगितलंय? तो शब्द कोणाला माहिती आहे का? कोणी सांगा. प्रभूने सांगितले यांच्याविषयी सावध राहा. कोणाविषयी? कोण सांगा? सापांच्या पिल्लांपासून. येस, सापाची पिल्ल. अगदी बरोबर. सैतान आणि त्याचे कार्य करणारी जी सापाची पिल्ल आहेत त्यांच्यापासून सावध राहा. अजून कोणाविषयी प्रभूने सावध राहायचं? व्यभिचारी पिढीपासून. व्यभिचारी पिढीपासून सावध राहा. येस, एक शब्द वापरलाय प्रभूने, एकच शब्द वापरलाय की यांच्या विषयी सावध असा. खोटे संदेष्टे. खोटे संदेष्टे. येस. अजून कोणाविषयी सावध राहायला सांगितलं? येस. खमीर. दुरात्मे. येस. प्रभूने असं म्हटलंय का की तुमच्या कुटुंबापासून सावध राहा? आई वडील, बाप भाऊ बहीण, पत्नी पती लेकरं यांच्यापासून सावध राहा सांगितलंय का? हो की नाही? लवकर पुढच्याला संधी द्यायची. प्रभूने नाही. सांगितलंय? नाही. दुष्ट आत्म्यापासून. नाही, तुमचे कुटुंबीय दुष्ट आत्मे कसे? मी म्हणतोय आपल्या कुटुंबियांपासून सावध राहायला सांगितलंय का? तुमचे आई मित्र भाऊ बाप बहीण लेकरं पती पत्नी मंडळीतले लोक, तुमचे पाळक संदेश सुजाता दिदी सतीश वचनावर बोलणारे यांच्यापासून सावध राहायचंय का तुम्हाला? राहायचंय का सावध? प्रभूने काय सांगितलं? मी प्रभू येशूची आज्ञा विचार. प्रभूने एका ठिकाणी प्रियानो आज्ञा दिली आहे. येस रिबेका सिस्टर. दुष्टाची संगतीपासून. नाही, दुष्टाच्या संगतीत नसले तरी चला आपण बघूया. तुमची मंडळी तुमचं कुटुंब दुष्टाच्या संगतीत नाहीये, पण प्रभूने सांगितलंय का की यांच्यापासून पण सावध राहा, यांच्याविषयी सावध राहा? सांगितलंय प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने. येस सुजाता दिदी काय बोलायची? नाही, तू तेच उत्तर. सांगितलंय प्रभूने शब्द वापरलेला आहे मनुष्यांविषयी सावध राहा. म्हणून तुम्ही प्रभूने जागृतीची आवश्यकता, हा जो वचन आहे मत्तई शुभवर्तमान तो अध्याय वाचाल, त्याच्यामध्ये प्रभूने म्हटलेलं आहे की तुमचे स्वकीयच तुम्हाला पकडून देतील, धरून देतील, या जगातल्या अधिकारांच्या स्वाधीन करतील. सिरियस आहे. तेच आई बापाला किंवा मुलगा आई बापाला मुलगा. येस. बाप मुलाला, सून सासूला, सासू सुनेला. हालेलुया. नाती बरीच आहेत, परंतु म्हणून प्रभूने शब्द वापरलाय मनुष्यांविषयी सावध. म्हणून जसं मोशे एलिया प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे तुम्ही आणि मी आपल्या वैयक्तिक डोंगरावर वैयक्तिक अरण्यात नित्य नियमाने जाणं गरजेचं आणि देवाकडे देव मिळावा, देवाचं सान्निध्य मिळावं, त्याची सहभागिता मिळावी, देवापाशी जाऊन देवाचं वचन मिळावं, देवाकडून भरण पोषण व्हावं, यासाठी देवाकडे जाणं गरजेचं.
मी इथे थांबतो. अजून 20 मिनिटं आहेत. कोण संधी घेणार? तेच हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येस, मला वाटतं सीमा पहिली बोलेल आणि मग विद्याताई. येस. देवाच्या नावाला गौरव असो. यहोशवा याचा 4था अध्याय, यार्देन नदीतून घेतलेले 12 धोंडे याच्याविषयी संदेश देण्यात आला. धोंड्याविषयी सांगताना त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. धोंडे हे आपल्यासाठी चिन्ह आहे, दुसरं म्हणजे स्मारक आहे आणि तिसरं म्हणजे साक्ष आहे. तर चिन्हाविषयी सांगताना असं सांगितलं की 6व्या वचनामध्ये वचन आहे की म्हणजे हे तुमच्या दाखल चिन्हा दाखल होईल आणि पुढे तुमची मुले बाळे विचारतील की ह्या धोंड्याचे तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे. तुमच्या दृष्टीने या शब्दावर हायलाइट करण्यात आलं. जेव्हा देव आपल्याला काही चिन्ह देतो तेव्हा आपल्या प्रत्येकाची दृष्टिकोन वेगळा असतो आणि हा प्रसंग जो आहे तो म्हणजे यहोशवा बरोबर जे इस्रायल लोक होते ते यार्देन नदी ओलांडून जात होते आणि यार्देन नदी देवाने जेव्हा ओलांडून जाताना ते 12 धोंडे स्मारक म्हणून इस्रायल लोकांसाठी ठेवलेलं. तर ते चिन्ह हे होतं की देवाची शक्ती किंवा देवाचा प्रबळ हात हे त्या लोकांसाठी ते चिन्ह होतं. तसंच आपल्यासाठी वधस्तंभ आहे किंवा इतर अनेक गोष्टी आहेत. तर ते वधस्तंभ म्हणून काही नाही किंवा ते धोंडे म्हणून काही नाही, तर फक्त चिन्ह हेच आहे की देव किती प्रबळ आहे, देव किती अद्भुत अशा गोष्टी कार्य करणार आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे स्मारक. त्या धोंड्यांना स्मारक असं म्हटलंय 7व्या वचनामध्ये. मी शेवटचा भाग वाचते. अशा प्रकारे हे धोंडे इस्रायल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील. स्मारक म्हणजे आठवण करून देणं, चिन्ह म्हणजे काहीतरी दाखवून देणं, देवाचा प्रबळ हात, आणि स्मारक म्हणजे कशाची तरी आठवण करून देणं. तर संदेश देताना त्यांनी असं सांगितलं की कशाची आठवण देण्याची आपल्याला का गरज पडते. आठवण द्यायची गरज तेव्हाच पडते जेव्हा आपण विसरतो. आणि आपण जेव्हा मी माझ्या जीवनात बघते तेव्हा मी नक्कीच विसरते. जन्माच्या दिवसापासून ते आतापर्यंत अशा गोष्टी लिहून काढायला गेल्या तर खूप आहेत की देवाने किती अद्भुत कार्य केलं. मात्र जेव्हा नवीन संकट येतं, जेव्हा नवीन परीक्षा येते, तेव्हा पुन्हा शून्यापासून सुरुवात होते की हे होईल की नाही किंवा हे किती अशक्य आहे, देवाला हे जमेल की नाही. म्हणून ते एक स्मारक आहे इस्रायल लोकांसाठी. जर बघितलं तर देव प्रत्येक वेळी वेगवेगळं कार्य करतो. तांबडा समुद्र ओलांडताना सुद्धा यांनी बघितलेला. त्यांनी वरून आकाशातून मान्ना येताना बघितलेला. त्यांनी खडकातून पाणी निघताना बघितलेलं. मात्र तरी देखील तीच भीती, तीच कुरकुर प्रत्येक वेळी होती. म्हणून आपल्या सर्वांसाठी स्मारकाची फार गरज आहे. आणि देवाने एका गोष्टीचं स्मरण आपल्या सगळ्यांना ठेवायला सांगितले, ते म्हणजे प्रभू भोजनाचं. ते स्मरण ह्यासाठी आहे की देव नेहमी म्हणतो की माझ्या स्मरणार्थ हे करा. तर ती एक अशी गोष्ट आहे ती आपण कधीच विसरली नाही पाहिजे की देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आपलं शरीर आणि आपलं रक्त दिलं याकरता की आपलं तारण व्हावं, आपला नाश होऊ नये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे साक्ष. अजून स्मारकाविषयी त्यांनी हे देखील सांगितलं, देव देखील आठवण करून देतो. प्रभू येशू देखील मिठाच्या खांबाची आठवण करून देतो. जसं लोटाच्या वाईफचा मिठाचा खांब झाला की तिने मागे वळून बघितलं. देव अशी काही आपल्या पवित्र शास्त्रामध्ये चिन्ह आहेत किंवा स्मारक आहेत, ते एवढंच दाखवतं की देव आपला किती प्रबळ आहे आणि देव आपल्या जीवनात किती अद्भुत कार्य करू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे साक्ष. त्याच्याविषयी शेवटच्या 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये लिहिलंय, ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळेल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचा त्यांना निरंतर धाक वाटेल. सर्व राष्ट्रांना कळेल. आणि 5व्या अध्यायाचा जर पहिल्या वचनाचा शेवटचा भाग वाचला तर असं लिहिलंय की जे इस्रायल लोकांवर इतर शत्रू लढाई करणार होते त्यांच्या संदर्भात असं लिहिलंय की इस्रायल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही. ती एक देवाची साक्ष आहे की देव किती अद्भुत कार्य करणार आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात शेवटी त्यांनी मात्र एक सांगितलं की चमत्कार. प्रत्येक वेळी देवाची कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. आपण असं चमत्काराचीच वाट बघू नये. कारण देव आपल्या जीवनात कदाचित फार सर्वसाधारणपणे कार्य करेल किंवा
फार किंवा फार चमत्कारिकरित्या कार्य करेल. तो चमत्कार तेव्हाच करतो जेव्हा देवाला कुठला एक महत्वाचा मेसेज आपल्याला द्यायचा असतो. त्याने ह्यासाठी इथे चमत्कार केला, कारण इथे त्यांना सर्व राष्ट्रांना कळू द्यायचं होतं की इस्रायल ज्या देवावर विश्वास ठेवतात तो किती महान आहे आणि त्याचा हात किती प्रबळ आहे. आमेन. हालेलुया. ख्रिस्त नावाला गौरव. फार सुंदर वचन आहे नाही का, की देवाचं स्मारक आहे प्रियानो. देवाने इस्रायलासाठी तुमच्या माझ्यासाठी अनेक अद्भुत चिन्ह केले. किंबहुना या वचनातून मला एक प्रेरणा झाली जी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो. पहिला मी सगळ्यांना प्रश्न विचारू इच्छितो आणि हा प्रश्न मला सुद्धा आहे. देवाने आपल्या जीवनात सुद्धा यरीहो दुभगलेली, आपल्या जीवनात सुद्धा अनेक चमत्कार चिन्ह केलेली आहेत. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, आपण कधी देवासाठी असं काही स्मारक उभं केलेलं आहे का, की हा या दिवशी माझ्यासाठी देवाने हा चमत्कार केला, हे चिन्ह केलं, देवाच्या नावाला गौरव, म्हणून मी देवासाठी मला आणि माझ्या लेकरांना लक्षात राहावं की देवाने माझ्यासाठी हे केलं, म्हणून असं काही स्मारक आपण तयार केलेलं आहे का? काही गोष्ट, काही कृत्य आपण केलेली आहे का? कुठे नोंद करून ठेवलेली आहे का? कुठे लिहिलेलं आहे का? कोणी असं केलेलं आहे तर जरूर सांगा. या तारखेला मला वाटत होतं माझ्या जीवनात हे नाही होणार, पण परमेश्वराने घडवून आणलं. परमेश्वराने मला या संकटातून मुक्तता दिली. परमेश्वराने मला या नोकरीमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये यश दिलं. परमेश्वराने या परीक्षेमध्ये मला चांगले मार्क दिले. परमेश्वराने मला या आजारातून मुक्ती दिली. परमेश्वराने हे सुंदर नातं माझ्या जीवनात आणलं. परमेश्वराने सुंदर संतती मला दिली. तुम्ही आणि मी देवासाठी कधी स्मारक उभारलं आहे? स्मारक म्हणजे आजच्या तारखेला तुम्हाला आणि मला यार्दनेप्रमाणे धोंडे गोळे करायची गरज नाही, पण मी सगळ्यांना प्रार्थनापूर्वक विनंती करेन, स्वतःलाही करेन, आजपासून प्रियानो आपण लिहून ठेवू. असा सुद्धा माझा विश्वास आहे. पवित्र शास्त्र अभ्यासासाठी तुम्ही चांगल्या वह्या बनवलेल्या आहेतच. त्या वह्यांमध्ये तारीख गालाडी लिहा, या दिवशी देवाने माझ्यासाठी अद्भुत कृत्य केलं. आणि याचं कारण एकच आहे, जेव्हा येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या जीवनात संकट येईल ना, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये परीक्षेचा समय येईल, तेव्हा तुम्ही जेव्हा हे वचन वाचाल की होय, येतवर देवाने आमचं सहाय्य केलं, देव आमच्यासाठी एबेनेझर झाला, देव आमच्यासाठी सुटका झाला, देवाने आमच्यासाठी यार्दन दुभागली, देवाने आमच्यासाठी तांबडा समुद्र कोरडा, तेव्हा तुम्हाला आणि मला विश्वासात बळ मिळेल. मला वाटतं सतीश किंवा नीता काहीतरी बोलू इच्छित होते याविषयी. हालेलुया. Yes. 30 जून 2013 ही तारीख मी लिहून ठेवलेली आहे. कदाचित ही काही लोकांसाठी अतिशयोक्ती असेल माझं हे बोलणं, पण मला माहितीये की हे माझ्यासाठी अशक्य होतं. जेव्हा मी आमच्या पाळकीणबाईंना भेटून आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुला तारणाचा अनुभव नाहीये आणि तो तुला घ्यायला पाहिजे, तुला नवीन जन्माचा अनुभव घ्यायला पाहिजे, तेव्हा मी ते स्वीकारायला मला फार अवघड गेलं की या कोण आहेत माझं पाप मला दाखवणाऱ्या, अशा आविर्भावात मी होते. पण देव त्या दिवशी माझ्याशी वचनातून बोलला आणि प्रकटीकरण यातलं एक वचन आहे की पश्चाताप कर, कारण की जो जो त्याच्यावरती ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याची तो परीक्षा पाहतो आणि त्याला फळ देखील देतो. आणि त्या वचनाद्वारे देव माझ्याशी बोलला आणि त्या रात्री मी नवीन जन्माचा अनुभव घेतला आणि पाप आणि मी याच्यामध्ये एक भिंत उभी राहिली आणि देवाने मला त्या दिवशी तारणाचा अनुभव दिला आणि माझ्या अंतःकरणाचं स्मारक जणू त्या दिवशी उभारलं गेलं. आणि ही ती तारीख आणि तो अनुभव दादा मी लिहून ठेवलाय, म्हणून मी देवबाप्पाचे आभार मानते. हालेलुया. देवाच्या नावाला करू. आपण सगळेजण आपल्या बहिणीप्रमाणे कमीत कमी आपल्या वहीमध्ये तरी हे स्मारक यापुढे उभारण्याचा प्रयत्न करूया. देव आपल्याला नक्की सहाय्य करेल. येस, मला वाटतं पुढे विद्याताई वचनावर बोलू इच्छित होते. विद्याताई, इथून पुढची वेळ तुमच्याकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज बोरपाई चर्च मध्ये नानीने सांगितलंच मामीनी, फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 1 ते 11 या वचनावर आज संदेश झाला. आणि पाळकसाहेबांनी पहिल्यांदा सुरुवात करतानाच थोडी त्या फिलिप्पे देशाबद्दलची थोडी माहिती आम्हाला पहिल्यांदा सांगितली की ज्यावेळेस पौल फिलिप्पेमध्ये म्हणजे होता तेव्हा पौलाने हे पत्र तुरुंगात असताना लिहिलं असं सांगितलं आणि इसवी सन 61 मध्ये हे पत्र लिहिलेलं आहे. आणि या मंडळीने पौलाला काही भेटवस्तू पाठवल्या होत्या आणि त्यांचे आभार मानण्यासाठी पौलाने हे पत्र फिलिप्पीकरांना लिहिलेलं हे सांगितलं. आणि
मग बाळासाहेबांनी सांगितलं की येशूने आमच्यासाठी ह्याचं वचन ह्या फिलिप्पिकरास पत्र याचा 2रा अध्याय 1 ते 11 या वचनावर त्यांनी संदेश दिला आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की येशूने आमच्यासाठी काय. ह्याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी 3 मुद्दे काढले होते आणि त्या 3 मुद्द्याच्या आधारे त्यांनी आमच्याशी म्हणजे आम्हाला संदेश दिला. तर पहिला मुद्दा होता की विनम्रतेतील एकता. आणि वचन 1 मध्ये असं सांगितले की आमच्या ठायी म्हणजे जशी येशू ख्रिस्ताच्या ठायी प्रीती होती तशीच आमच्या ठायी प्रीती असेल तरच आम्ही काय केलं करू शकतो की ख्रिस्तानं जसं आश्वासन पूर्ण केलं तसंच आम्ही पण ते आश्वासन जर आमच्या ठायी प्रीती असेल जशी येशू ख्रिस्ताच्या ठायी प्रीती होती तशीच प्रीती जर आमच्या ठायी असेल तरच आम्ही ख्रिस्ताचं आश्वासन काय करू पूर्ण करू शकू. आणि वचन 2 मध्ये काय सांगितले एकमेकावर प्रीती केली पाहिजे. जसे येशू ख्रिस्तानं सांगितलं आम्हाला की एकमेकावर प्रीती करा तर आम्ही एकमेकावर प्रीती केली तर आज जसे युद्धासारखे प्रसंग आहेत किंवा आमचे एकमेकांचे शत्रू आहेत जर आम्ही एकमेकावर प्रीती केली तर असे प्रसंग किंवा असे शत्रू आमच्या जीवनात येऊ शकणार नाहीत. म्हणून आम्ही एकमेकावर प्रीती केली पाहिजे. तसंच आज देशाची जर आम्ही परिस्थिती बघितली तर कोण कोणावरही प्रीती करू शकत नाही. आज येशू ख्रिस्तानं जी प्रीतीबद्दल आम्हाला सांगितलंय ती प्रीती जर आमच्या ठायी असेल तर आम्ही काय करू शकणार आहे एकमेकावर प्रीती करू शकणार आहे. आणि पोकळ डौल करू नका तर लीनतेने एकमेकांना श्रेष्ठ माना. आमच्यामध्ये म्हणजे डौल असू नये की मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण नम्र आणि लीन झालं पाहिजे की माझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे असं आपण मानलं पाहिजे. आणि 2रा मुद्दा त्यांनी सांगितला की ख्रिस्ताचे ध्येय येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला आणि त्याचं काय ध्येय होतं की त्यानं आमच्या पापासाठी काय केलं की वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं. जे मरण म्हणजे जो स्तंभावरचं मरण आम्हाला स्वीकारायचं होतं पण आमचं मरण काय केलेलं आहे येशू ख्रिस्तानं स्वतःवर घेतलेलं आहे. आणि येशू ख्रिस्तानं काय केले की येशू ख्रिस्त मरणापर्यंत नम्र राहिला. त्यानं कोणाला म्हणजे येशूने स्वतःला श्रेष्ठ मानलं नाही आणि तो देवासमान असूनही त्यानं काय केलंय मानवरूप धारण केलं आणि आमच्यासाठी काय केलं की त्यानं वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं. इथपर्यंत काय केलंय त्यानं स्वतःला रिक्त केले. त्याने स्वतःला इतकं नम्र केले की लोकांनी त्याला चपराक मारलं लोक त्याच्यावर थुंकले तरी त्यानं काय केलेलं नाही की प्रत्युत्तर केलं नाही. इथपर्यंत तो नम्र झाला. येशूने वधस्तंभावरचं काय केलेलं आहे मरण स्वीकारलं आहे. तर आमच्यातील राग द्वेष काढून टाकणं आज जसं येशू ख्रिस्तानं नम्र होऊन वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं तसंच आज आमच्यामध्ये जे म्हणजे जो राग आहे द्वेष आहे ते सुद्धा आम्ही काढून टाकलं पाहिजे. आम्ही काय केलं पाहिजे स्वतःला जे आमच्यामध्ये द्वेष आहे तो आम्ही काय काढून टाकून आम्ही स्वतःला रिक्त केलं पाहिजे. आणि 3रा मुद्दा घेतला होता त्यांनी विनम्रतेद्वारे उंच. जसं येशू ख्रिस्तानं स्वतःला नम्र केलं आणि देवपित्यानं त्याला अत्युच्च केलं तसंच आज आम्ही सुद्धा नम्र झालं पाहिजे आणि आमचं जीवन बदललं पाहिजे. ख्रिस्तासारखे नम्र आणि लीन झालो तरच आम्ही आज काय करू शकू की इतरांना सुवार्ता सांगू शकू. आणि आमचं जीवन जर येशू सारखं असेल तरच काय करणार आहेत लोक आमची सुवार्ता ऐकणार आहेत. हे आज ह्या संदेशामधून आम्हाला समजलं. आणि परवा शुक्रवारी एक संदेश आज म्हणजे कोडोली चर्चमध्ये ऐकायला मिळाला. बाळासाहेबांनी सांगितला लूक 16:19 ते 31 या वचनावर संदेश होता त्यांचा. श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार याची गोष्ट आपल्याला सर्वांना माहितीच आहे. वचन 29 पण अब्राहमाने त्याला म्हटले त्याच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत त्यांचे त्याने ऐकावे. ज्यावेळेस श्रीमंत मनुष्य त्या पीडा भोगत होता तेव्हा तो काय म्हणतो की लाजाराला खाली पाठवा आणि लाजाराकरवी माझे 5 भाऊ खाली आहेत त्यांना तो सांगेल आणि त्यांनी म्हणजे आता व्यवस्थित वागावं ह्यासाठी काय म्हणतो की माझ्या ह्याला पाठवा लाजारला खाली पाठवा. तर त्या तिथं वचन काय आहे की अब्राहम काय म्हणतोय की
अब्राहामाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे. ह्या वचनाचं स्पष्टीकरण देताना पाळकसाहेब म्हणाले की आज आपल्याकरता आता मिशनरी परत आपल्याकडे येणार नाहीत. त्यांनी जी सुवार्थ आपल्याला सांगायची होती, त्या म्हणजे मिशनरी इथं आले, मिस गोथे वाइल्डर यांनी येऊन आपल्याला ख्रिस्ताची सुवार्थ सांगितली. आज आता ते परत येणार नाहीत, पण त्यांनी जी सुवार्थ आज आपल्याला सांगितली त्याच्यावर आपण विश्वास ठेवून त्याच्यात आपण वाढलं पाहिजे. हे मला ह्यातून समजलं. येस, हालेलुया. थँक्यू विद्याताई. माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजराची घटना सांगितलेली आपण अनेकदा मनन केलेलं आहे. लाजराचं नाव दिलेलं आहे, दरिद्री होता तरी सुद्धा त्याचं नाव लाजर होतं. श्रीमंत मनुष्याचं नाव प्रभूने का नाही सांगितलं? काय वाटतं? पण अभ्यास केला म्हणून विचारत. येस, प्रभू येशूने श्रीमंत मनुष्याचं नाव का नाही सांगितलं? कारण वचनामध्ये लिहिलंय कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, त्याचं बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही का. तो श्रीमंत होता, त्याला भाऊ होते, हालेलुया, 5 भाऊ होते. पण प्रभूने त्याचं नाव नाही सांगितलं. काय वाटतं? अंदाज लावा प्रिया. त्याच्या नावाचा उल्लेख जीवनाच्या पुस्तकात नसेल. हालेलुया, थँक्यू नीता. त्याच्या नावाचा उल्लेख देवाच्या पुस्तकात नाही तर मग त्या नावाचा काय फायदा? तू मोठी मोठी नावं लाव, हालेलुया, ह भ प, नाहीतर काही तुझ्या समोर लाव, मोठी विशेषणं लाव, डॉक्टर, सर, मॅडम, साहेब, जेवढी जगातली तुला विशेषणं लावायचे लाव. पण जर तुझं नाव देवाच्या पुस्तकात नाही तर ते नाव मिटून जातं, त्याचा अस्तित्वच राहत नाही. देवाचं वचनच आहे ना सर, देवाचं वचनच आहे ना. श्रीमंताला आपलं उंटला सुईच्या नाकातून जाता येईल, पण श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणं कठीण आहे. येस, थँक्यू रे सर. सीमा काहीतरी बोलू इच्छिते. सीमा, देवासाठी आपल्या प्रत्येकाचं नाव फार महत्वाचं आहे, कारण देवाने आपल्याला नावाने हाक मारली आहे आणि आपलं नाव देवाच्या तळहातावर कोरलेलं आहे. आणि त्यामुळे आपलं नाव देवासाठी फार महत्वाचं आहे. देव प्रत्येकाला आपल्याला नावाने ओळखतो आणि नावाने बोलवतो. हालेलुया. येस, म्हणूनच देवाने लाजराचं नाव त्याच्या तळहातावर कोरलेलं आहे. लाजराचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे, म्हणून तो जगाच्या दृष्टीने दरिद्री होता, पण देवाच्या दृष्टीने तो मौल्यवान आहे. हालेलुया. म्हणून त्याचं नाव प्रभूने सांगितलं शिष्याला. श्रीमंत मनुष्याचं नाव देवाच्या पुस्तकात नसल्यामुळे तो कितीही मोठा कुठलाही आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री असू दे, त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही, म्हणून प्रभूने त्याचं नाव घेतलं. येस, अजूनही 3 मिनिटं उरलेली आहेत, तर मी एका व्यक्तीला संधी देऊ इच्छितो. कोणाची वचनावर बोलण्याची इच्छा असेल तर जरूर ही वेळ द्या. एक शेवटली संधी आजच्यासाठी. हालेलुया. हालेलुया. येस, बाप्पाचे आभार मानते. आज सुंदर असं वचन मंडळीमध्ये मिळालं. निर्गमनाचा 19वा अध्याय 1 ते 6 या वचनावरती आजचं मनन झालं. त्यातलं 4थं वचन हे विशेष करून मननासाठी घेण्यात आलं. मी मिस्रांचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसवून आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. आणि आजच्या मननाचा टायटल होतं गॉड विल कॅरी यू, म्हणजे देवबाप त्याच्या पंखावरती आपल्याला घेऊन येईल. आणि पाळक साहेबांनी हे सांगत असताना त्यांनी गरुडाविषयी सांगितलं. गरुड हा एक कुठला साधा पक्षी नाहीये किंवा तो असा सहज कुठं दिसत नाही, तर तो फार उंचावरती उडत असतो. आणि प्रभू देव बाप्पा त्याचबरोबर असं म्हणतो की मी देखील तेवढ्या उंचावरती तुम्हाला सुरक्षित असं घेऊन जाऊ शकतो. माझ्या पंखावरती तुम्ही सुरक्षित असू शकता, पण तुमची इच्छा आहे का माझ्या बरोबर येण्याची? जेव्हा आपण इस्रायलाचा इतिहास बघतो तेव्हा हे कळतं की देवबाप्पाने त्यांना त्यांच्या गुलामगिरीतून एका गरुडाप्रमाणे बाहेर आणलं. आणि देवबाप आपल्याला देखील आपल्या गुलामगिरीतून आज त्या गरुडाप्रमाणे बाहेर आणू शकतो. देवबाप पहिला निर्गम 3 मध्ये म्हणतो की मी पाहिलं आहे. म्हणजे देवबापांनी त्यांचं स्ट्रगल पाहिलंय, त्यांचे अश्रू पाहिलेत आणि तो म्हणतो की मी त्यांना बाहेर आणलं आहे. आणि देवबाप आज आपले देखील अश्रू बघतो, आपलं स्ट्रगल बघतो, आपली गुलामगिरी बघतो. आणि या सगळ्याची सगळं असताना देवबाप म्हणतो की मी पाहिलं आहे. आणि जेव्हा देव बघतो
तेव्हा तो नुसतं बघत नाही तर त्याच्याबरोबर कार्य सुद्धा करतो. योहान 5:2-9 आपल्याला माहिती आहे 38 वर्ष दुखणे करे. त्या दिवशी येशू ख्रिस्ताने फक्त त्याच्या एकट्याला नोटीस केलं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी बरेच आजारी माणसं होती, पण देवबाप्पाने त्या दिवशी त्याला नोटीस केलं. फक्त नोटीस नाही केलं तर त्या दिवशी त्याला त्याचं पूर्ण आरोग्य देखील मिळालं. मार्क याचा 2रा अध्याय 1-12 मध्ये आपल्याला पक्षघाती माणसाविषयी वाचायला मिळतं. त्याला प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचायला मार्ग सुद्धा नव्हता आणि त्याच्या मित्रांनी अक्षरशः त्याला छतावरून आत आणलं आणि देवबाप्पाने त्याला त्याच्या पंखावर घेतल्यासारखं तो त्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर उभा राहिला आणि त्याला त्याचं आरोग्य मिळालं. योहान 7 मध्ये जन्मांध मनुष्य आहे, तो पूर्ण अंधारात होता, पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची त्याची भेट झाली तेव्हा देवबाप्पाने त्याला पंखावरती घेतला आणि त्याच्या आयुष्यातला जो आयुष्यभराचा अंधार होता, म्हणजे तो जन्मापासून त्याने फक्त अंधारच बघितला होता, आता त्याला प्रकाश दिसायला लागला. आणि जर आज देवबाप आपल्याला नोटीस करेल, जर आपण त्याची वाणी ऐकत असू, त्याची वर्शिप करत असू आणि त्याच्या वचनाप्रमाणे चालत असू, तर देवबाप तयार आहे आपल्याला त्या गरुडाप्रमाणे उंच न्यायला, जिथं आनंद असेल, शांती असेल आणि जिथं रडणं नसेल. आज जर देवबाप्पाने आपलं रडणं ऐकलं तर आपल्या आयुष्यातलं रडणं हे कायमचं निघून जाईल. मार्क 10:46-52 मध्ये आपण बारतिमाईचं उदाहरण पाहतो किंवा सारफतेतल्या विधवेचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. आणि या सगळ्यामध्ये ते रडले आणि ते त्यांचं आयुष्यातलं शेवटचं रडणं होतं आणि त्यानंतर ते रडले नसतील. इर्मया 3:3 मध्ये वचन सांगतं की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. देवबाप आपल्या प्रार्थना ऐकायला, आपलं रडणं ऐकायला तयार आहे आणि तो आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देखील देऊ शकतो. योसेफाचं उदाहरण जर आपण बघितलं तर योसेफ ही अशी व्यक्ती होती की ज्यांनी तुरुंग देखील पाहिला, त्याच्यानंतर त्यांनी गुलाम म्हणून सुद्धा तो जगला आणि जेव्हा देवाने त्याला नोटीस केलं तेव्हा तो डायरेक्ट राजाच्या राजासनाजवळ जाऊन पोहोचला. आणि देवबाप अजून एक मार्क याचा 5वा अध्याय 2-20 या वचनामध्ये दुरात्म्यांनी पछाडलेला मनुष्य आहे, त्याच्यामध्ये असं म्हणलंय की सैन्य होतं आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी काही बोलण्याआधी तेच म्हटले की आम्हाला जाऊ द्या आणि ते प्रभू येशू ख्रिस्तासमोरून पळून गेले आणि त्या डुकरांमध्ये गेले. तर आपली संकट जेव्हा आपल्या बरोबर जो आहे आणि ज्याच्या पंखावरती आपण विहार करू त्यांना बघतील, तेव्हा ती संकट आपल्यापासून पळून जातील. देवालाही काय बोलायची वेळ येणार नाही किंवा आपल्यालाही कोणाशी फाईट करायची वेळ येणार नाही. आणि देवबाप आलाय, येशू ख्रिस्त आलाय आपल्याला मुक्तता द्यायला आलाय. आणि निर्गम 12:1-36 याच्यामध्ये सांगितलंय की काहीही परिस्थिती असली तरी तो आम्हाला सोडणार नाही, तो आम्हाला टाकणार नाही, तर तो आम्हाला त्या परिस्थितीतून सहज बाहेर काढेल. आणि जर देवाने आम्हाला आज त्याची वर्शिप करताना जर नोटीस केलं आणि आमच्यामध्ये विश्वास असेल तर तो आमची सुटका करू शकतो आणि आम्हाला त्याच्या पंखावरती उंच विहार करायला कृपा पुरवू शकतो. आणि या सुंदरशा वचनाबद्दल मी देवबाप्पाचे आभार मानते. येस, थँक्यू नीता. देवाच्या नावाला गौरव. गरुडाची फक्त मी एकच क्वालिटी सांगतो, एकच जे वचनामध्ये लिहिलेलं आहे की गरुड जो आहे तो उंच डोंगरावरल्या कपारीत आपलं घर करतो आणि जेव्हा वादळ येतो, वारा येतो, विजा चमकतात, गडगडाटाने मोठा पाऊस येतो, तेव्हा त्या विजा चमकणारी जी आकाश आहे, जे आभाळ आहे, जे मोठे ढग आहेत, त्या बाकी प्राणी मात्र काय करतात सृष्टीतले आपण पाहिलेले आहे, माणसं सुद्धा आपण आडोसा घेतो नाही का, झाडाखाली थांबतो, सगळे प्राणी कुठेतरी लपतात, झाडामध्ये झोपतात. एकच देवाच्या संबंध सृष्टीमध्ये प्राणी किंवा पक्षी आपण म्हणू शकतो जो आहे, जो या वादळाला हसतो आणि तो आहे गरुड. तो त्या ढगांच्या ज्या विजा चमक आहे त्या ढगांच्या वरती, त्या वादळाच्या वरती उड्डाण करतो. हालेलुया. हे त्या गरुडाला देवाने दिलेले कृपा आणि परमेश्वर म्हणतो देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना तो गरुडाच्या पंखावरून प्रियांनो घेऊन जातो. हालेलुया. मग तुमच्या जीवनामध्ये वादळ येवो, संकट येवो, वारा येवो, पाऊस आला आणि घरे फुटली, काही फरक पडणार नाही, कारण तुम्ही परमेश्वरामध्ये गरुडाच्या पंखावर बसून प्रभू. आपण इकडे थांबूया आणि ज्यांना अजूनही बोलण्याची इच्छा असेल ते मंगळवारी जरूर वेळ घेऊ शकतात. आणि अजून एक सूचना आहे, मला वाटतं आता लेकरांच्या लवकरच परीक्षा सुरू होत आहेत, तर पुढील 2 किंवा 3 आठवडे आपण संडे स्कूल घेणार नाही,
कारण लेकरांच्या परीक्षा आहेत आणि परीक्षा संपल्यानंतर मात्र पुन्हा एकदा नियमितपणे आपण ऑनलाईन संडे स्कूल सोमवारी घेऊ आणि जे आज बोलले नाहीयेत ते मंगळवारी जरूर संधी घ्या. इथून पुढची वेळ आपले संचालक सुजाता दिदी यांचे. हालेलुया. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. भरपुरीने आपल्याला देवाचा मानना मिळालेला आहे. ही प्रार्थना करूया की देवाचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये ठसावं आणि त्याप्रमाणे आचरण करण्याची कृपा आणि सहाय्य सामर्थ्य देवाने आपल्याला द्या. आपण सर्व मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि त्यानंतर या रात्री हे गीत सर्वांनी आपला माईक अनम्यूट करूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. या रात्री ईश्वरा तू माझला सहाय, आयुष्यभर राखीला आमेन. जय मसीह. नाईट. बाय द्विता.